ही दोन दृश्य आहेत सीएसएमटी स्टेशनवरची आणि स्टेशन बाहेरची। स्टेशन बाहेरही भगवे झेंडे खांबांवर लावण्याचं काम या आंदोलकांकडून सुरू आहे। संपूर्ण सीएसएमटीचा परिसर हा या भगव्या वादळानं, भगव्या महासागरानं उथंबून वाहताना दिसतोय। आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झालेले तरी या संपूर्ण दक्षिण मुंबई परिसराचा ताबा अक्षरशः आंदोलकांनी घेतलाय। रेल्वे प्लॅटफॉर्मवरची दृश्य सीएसएमटी स्टेशनवरची। लोकल थांबल्यानंतर इथे सगळे आंदोलक जमलेले आहेत। तिथून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। काही आंदोलक बाजूला होत आहेत, मात्र गर्दी प्रचंड आहे, त्यामुळे इथून या प्लॅटफॉर्मवरून हे सगळे आंदोलक बाजूला जायला आणखी काही वेळ लागणार। घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून सुरू आहे आणि त्यातच हळूहळू स्टेशनवरचे प्लॅटफॉर्म रिकामे करण्यास सुरुवात झालेली आहे। एका बाजूच्या प्लॅटफॉर्मवरून आंदोलकांची गर्दी थोडी कमी झालेली दिसते, तर दुसऱ्या बाजूला मात्र अजूनही आंदोलक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। पोलिसांकडून या आंदोलकांची समजूतही काढली जाते। कदाचित काही आंदोलक ट्रेनमध्ये बसलेत। प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडे। संजय, पोलीस या सगळ्या आंदोलकांना दूर करण्याचा, हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। थोडी गर्दी काही वेळापूर्वीची आता कमी झालेली दिसते। नक्कीच पोलिसांकडून जे आहे ते आता अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे आणि यानंतर कुठेतरी आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरची गर्दी थोडीशी कमी झाली। हार्बर मार्गाची ही गोरेगावला जाणारी रेल्वे आहे आणि या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने दोन्ही प्लॅटफॉर्मवरती जमा झाले होते। मात्र पोलिसांकडून जे आहे ते आता आंदोलकांना बाजूला काढण्यात यश आलेले। काय आंदोलक जे आहे ते रेल्वेतील खांबावरती चढून त्या ठिकाणी झेंडा देखील लावत होते, मात्र पोलिसांकडून त्यांना देखील रोखण्यात आता आलेलं आहे आणि यानंतर आता काहीशी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो। अगदी बरोबर आहे। एकीकडे सीएसएमटी स्टेशनवरची दृश्य तर दुसरीकडे आझाद मैदानातली दृश्य सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवतोय। प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेले आहेत आणि इकडे स्टेशन परिसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। संजय, ट्रेनमध्ये काही आंदोलक गेलेत का? त्याबाबत काय दृश्य तुम्हाला दिसतंय? नक्कीच मुंबईच्या 4 दिवसापासून मुंबईचे आंदोलक दाखल झालेले आहेत। ते जरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका परिसरामध्ये असतील, मात्र येणाऱ्या प्रत्येक लोकलमधून जे आंदोलक जे आहेत ते गोरेगाव असेल, बदलापूर असेल, ठाणे असेल, पनवेल, वाशी असेल, या प्रत्येक लोकलमध्ये आंदोलक जे आहेत ते बसून जातात आणि पुन्हा त्याच ट्रेनमध्ये या ठिकाणी स्थानकामध्ये येत असतात। मात्र यामुळं जो आहे तो जे दररोज प्रवास करणारे जे लोकल मुंबईकर चाकरमानी आहेत यांना मात्र मोठा गर्दीचा सामना या ठिकाणी करावा लागतो। दिवरे आपण पुन्हा एकदा दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय। एकीकडे सीएसएमटी स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर ही प्रचंड गर्दी मराठा बांधवांची, आंदोलकांची जमली आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण दृश्य दाखवत होतो स्टेशन परिसरातल्या खांबावर चढून भगवा झेंडा लावण्याचं काम एका आंदोलक करत होता। स्टेशनच्या आत आणि बाहेर अशी ही दोन दृश्य, दोन्हीकडे आंदोलकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। तर तिकडे आझाद मैदान परिसरातही आंदोलकांची संख्या वाढायला लागली। आज आंदोलन आणखी तीव्र करण्यात आलेलं आहे। एकीकडे जरांगीने आजपासून पाण्याचा एक थेंबही घेणार नाही असं सांगितलं आणि उपोषण तीव्र केलं, आंदोलन तीव्र केलं। त्यानंतर आता राज्यभरातनं दाखल झालेले हे मराठा आंदोलकही तितकेच आक्रमक झाले आणि स्टेशनवर, रुळांवर उतरून त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। अखेर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आणि या आंदोलकांना रोखलं। आंदोलकांनी लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला होता।
तर मराठा आरक्षणाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी होण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती घुगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणीची शक्यता आहे। जरांगींचं आंदोलन बेकायदेशीर आहे का या संदर्भात कोर्टात याचिका दाखल झालेली आहे। तातडीनं सुनावणी होण्याची शक्यता आहे। रेल्वे रुळांवर एकीकडे आंदोलक उतरले असतानाच ही आणखी एक महत्त्वाची घडामोड। मराठा आरक्षण याचिकेवर तातडीनं सुनावणी होण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती घुगेंच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। जरांगींचं आंदोलन बेकायदेशीर। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, तातडीनं या प्रकरणावर आता सुनावणी होण्याची शक्यता आहे। की हायकोर्ट सध्या सुट्टीवर असतानाही विशेष सुनावणी आज या ठिकाणी होत आहे। एबी फाउंडेशननी एक याचिका दाखल केली आहे। या याचिकेमध्ये बेकायदेशीर आणि सर्वसामान्य मुंबईकरांना या आंदोलनाचा त्रास का असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात ही सुनावणी आज तातडीनं घेण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी आहे। 1:30 वाजता ही सुनावणी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे आज नेमकं कोर्टाकडून काय सांगण्यात येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दुपारी आज दुपारी 1:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। वैदेही, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर आज दुपारी 1:30 वाजता ही महत्त्वाची आणि तातडीची सुनावणी होती। जरांगींच्या या आंदोलनामुळे राज्यभरातनं मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत, त्यामुळे मुंबईकरांना वेठीला धरलंय असं या याचिकेत म्हटलेलं आहे। ही दोन्हीकडची दृश्य मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले। दक्षिण मुंबईमध्ये अक्षरशः मराठा बांधवांचा जनसागर उसळला आणि त्यामुळेच मुंबईकरांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं।